उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस होता. खरं तर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने एकूण 32 प्रभागामध्ये किती ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आपण स्वतः जाणून घेतोय. आपल्या समवेत आहेत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे. बापू, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. खरं तर आज शेवटचा दिवस होता. एकूण 32 प्रभागांमध्ये आपण किती ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे? 32च्या 32 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. बापू, खरं तर राज्यामध्ये युतीचं सरकार आहे. इथे युतीला अशी शक्यता होती. अनेक आपल्या बैठका झाल्या, अनेक खलबत्तं झालं. नेमकं घोडं कुठं अडलं? नाही, खरं तर 4 ते 5 वेळा आम्ही युतीची बैठक म्हणून घेतली. याच्यामध्ये आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमचे 4 आमदार असतील, आमची कोर कमिटी असेल. खरं तर 29 जागेचा प्रस्ताव होता आणि हा प्रस्ताव करत करत ज्या काही तुल्यबळ जागेसाठी आमची त्यांची मागणी आणि आमच्या मागणीमध्ये बरीच तफावत होत होती. पण शेवटी 11 ते 12 जागेपर्यंत आलो आणि एक जागेसाठी जिथे दोन्ही नगरसेवक सिटिंग मेंबर आहेत अशा ठिकाणी थोडा मनभेद होत गेले आणि थोडं डिले झालं याच्यामध्ये खरं तर. कारण त्यामुळं खरं तर आजची युती तुटायला नव्हती पाहिजे. खरं तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक युती आहे आणि आम्हाला वाटत होतं युती व्हावी, पण काही कारणास्तव वेळेच्या मर्यादेमुळे युती होऊ शकली नाही. नाही, ही नेमकी एक जागा जी होती याच्यामध्ये आपणचं पुत्रप्रेम आडवं आलं की भारतीय जनता पार्टीचं आडमुठ्ठेपणा धोरण होतं? नाही, असं वैयक्तिक कोणाचं पुत्रप्रेम वगैरे असा विषय आपणचाही नव्हता. कार्यकर्त्यासाठी ते पण खरं तर एक जागा मागत होते. पण आम्ही पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यांनी सातत्याने 15 वर्ष काम केलंय अशा कार्यकर्त्यासाठी पण आम्ही ती जागा मागत होतो. याच्यावरून कुठेतरी वेळ गेला. त्याच्यामध्ये वेळ गेल्यामुळे वेळ न मिळाल्यामुळे खरं तर युती तुटली नाही. बापू, खरं तर मतांचं विभाजन होऊ नये म्हणून 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. आता तुम्ही युतीमधले दोन्ही मित्र वेगवेगळे लढताय. मतांचं विभाजन होणार आहे, याचा काही फटका बसेल? मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे आणि विचारधारेला मानणारा वर्ग खूप या भागामध्ये आहे. त्यामुळं जे येथील नागरिक आहेत, जो मतदार आहे त्याला माहिती असतं की कोणाबरोबर राहायचं. त्यामुळं समोरचे कोण एकत्र आले त्यापेक्षा एक विचारची पार्टी बरोबर असणारे लोक निश्चित मैत्रीपूर्ण लढतीत लोक भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील. बापू, सुरुवातीला अबकी बार सौ पारचा नारा दिला. खरं तर 128 नगरसेवक असणारी आपली महापालिका, अबकी बार सौ पार. त्यानंतर राहुल कलाटेंचा पक्षप्रवेश झाला आणि थेट आमदार जगतापांनी सांगितलं की अबकी बार 125 पार. कसं पाहताय? अबकी बार 100 पारचा आम्ही आत्मविश्वासाने सांगतोयच आहे. कारण या शहरामध्ये 4 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. चांगलं काम आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यामुळं आमचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार शंकरशेठ जगताप यांनी जो अबकी बार 125 पार म्हणण्यापेक्षा अबकी बार 100 पार आणि ज्या प्रभागातून राहुल कलाटे आलेत ते 25 असं म्हणून त्यांनी 125 असं केलं. खरं तर येणारा 16 तारखेचा काळ हे सगळ्या गोष्टी ठरवेल. बापू, आपण पिंपरी चिंचवड शहर जर का पाहिलं तर शरदचंद्र पवार असतील, अजित पवार असतील, यांना कुठेतरी मानणारा ठिकाणचा मतदार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीकडे आपण जर पाहिलं तर उमेदवाराच्या इच्छुकांची रीग लागली होती. अनेक मुलाखती तुम्ही अनेकांच्या घेतल्या, जवळपास 650 क्रॉस ते मुलाखती होत्या आणि अनेक लोक आता त्या ठिकाणी नाराज गट आहे. अनेकांनी उमेदवार दाखल केलेले. या बंडोबांना थंड कसं करणार? भारतीय जनता पार्टी आहे खरं तर विचारधारेचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता तो एक विशिष्ट लिमिटपर्यंत, जोपर्यंत त्याला कुठल्याही उमेदवारी आहे तिकीट मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये वाद निर्माण असतात. पण मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि स्वतः अशा विचारधारेवर चालतो. त्यामुळे कुठेही नाराजी होणार नाही आणि जर कुठे नाराजी असेल तर निश्चित आम्ही जे आमचे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांची जाऊन समजूत काढू. खरं तर तुमचा प्रभाग 28, तुमच्या प्रभागाकडे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचं लक्ष लागलंय. कारण अनेकांना वाटत होतं या ठिकाणी नाना काटे विरुद्ध बापू काटे असा काही सामना होतो की काय, परंतु मला असं वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय वाटतं, पूर्ण पॅनलचा तुमचा विश्वास कसा वाटतोय की कशा पद्धतीने राहील या ठिकाणी? नक्कीच शहराध्यक्ष म्हणून माझ्यावरती पण जबाबदारी आहे आणि पिंपळे सौदागर राटणा परिसर उच्चभ्रू सोसायटीचा परिसर आहे. इथे भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे, ताकद चांगली आहे. मला विश्वास आहे की येथील जनता भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे 4 नगरसेवक म्हणून जातील. तुम्ही ओपन मध्ये की ओबीसी मध्ये उमेदवारी दाखल केला? मी ओबीसी मध्ये दाखल केलेला आहे. म्हणजे ओपनची जागा असताना तुम्ही ओबीसी मधून का लढताय? नाही, पहिल्यापासून गेली 3 टर्म मी ओबीसी मधून लढतोय. मी ज्या जागेवरती आहे. पाहूया आता दोन्ही ठिकाणी समोर काय होते. नाना काटेंचं समीकरण 3 महिला 1 पुरुष होतं, तुमचं समीकरण 2 पुरुष 2 महिला आहे. नाही, ज्या जशा जागा आहेत सर्वसाधारण ओबीसी पुरुष आणि 2 महिला ओपन, तशा पद्धतीने मी उमेदवार दिलेले आहेत. विजयाचा विश्वास काय वाटतोय? खरंच अबकी बार सौ पार?
नक्कीच सातत्यानं भारतीय जनता पार्टी जनहिताचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जात आहे. या शहराची डेव्हलपमेंट तुम्ही पाहत आहेत, या शहराची मेट्रो शहराकडे वाटचाल आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिलं केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या योजना या लोकांपर्यंत राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे 100% मला विश्वास आहे की आपल्यावर 100 पार होणार. एक प्रश्न स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ यांच्याशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही. भाऊ शहराध्यक्ष असताना 2017 जी निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सत्ता ताब्यामध्ये आणली. तुमच्याकडे जबाबदारी आहे. भाऊंची आठवण या निवडणुकीमध्ये, कारण कुठेतरी मार्गदर्शनाचा अभाव किंवा काय वाटतं सगळ्या गोष्टी? खरं तर याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो की भाऊंची आठवण खूप होती. एक धडाडीचं नेतृत्व स्वर्गीय लक्ष्मण भाऊ होते. एक निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्याकडे अचूक होती. टक्केवारीचं गणित मांडणी करणं म्हणजे राजकारणामध्ये जी गणितं मांडली गेली पाहिजे त्या गणितं मांडण्याचाही त्यांना खूप अचूक अंदाज होता. आणि आज भाऊंच्या व्यतिरिक्त मी असेल, आमदार महिदादा लांडगे असतील, निवडणूक प्रमुख आमचे आमदार शंकरशेठ जगताप असतील, आमदार अमितजी गोरखे असतील, माताई खापरे असतील आणि ज्येष्ठ मंडळी, भाऊंच्या व्यतिरिक्त ही निवडणूक लढताना खरं तर आम्हाला ती निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्याप्रमाणे इतकी आम्हाला येत नाहीये. त्यामुळे आज स्वर्गीय लक्ष्मण भाऊंची आठवण खूप आम्हाला येते. या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज द्यायला खूप उशीर झाला. कधीतरी भारतीय जनता पार्टीची 2 दिवसाआधी यादी जाहीर होईल असं वाटत होतं, परंतु शेवटच्या 3 वाजेपर्यंत तुमचे एबी फॉर्म घेऊन पळत जाताना जे आम्ही उमेदवार पाहिलेले आहेत, काय नेमकं गणित बिघडलं? याच्यामध्ये जे आमचे प्रदेश कार्यकारिणी असते त्याचा जो लेखाजोखा आहे, जो सर्वे केलेला आहे इलेक्ट्रिक मेरिट ज्याचं असतं, याच्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी लक्ष घातलं होतं. साधारणतः 2 तास आमच्या सगळ्या कोर कमिटीची मीटिंग त्यांनी घेतली होती. त्या उमेदवाराची पडताळणी करूनच खरं तर त्यांनी ते उमेदवार सजेस्ट केलेले आहेत. त्यामुळे एक प्रक्रिया होत असताना कुठेतरी वेळ गेला त्याच्यामध्ये. तर हे होते शत्रुघ्न बापू काटे. खरं तर या निवडणुकीचं जे मतदान आहे ते 15 जानेवारी रोजी आणि निकाल 16 जानेवारी रोजी. ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊ जगताप असताना सत्ता हातामध्ये घेण्यात आली, तशी काहीशी जबाबदारी या ठिकाणी शत्रुघ्न बापू काटे यांच्यावरती वाढलेली आहे. आगामी काळामध्ये 16 जानेवारी रोजी निकालातून स्पष्ट होईल की सत्ता कोणाची येते. तर ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यामध्ये विलंब झाला, या सगळ्या गोष्टी आपण आज माध्यमाच्या माध्यमातून पाहत होतो आणि अतिशय परकडपणे बापून या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असताना अबकी बार सौ पार हा जो नारा होता हा निश्चितच खऱ्यात उतरेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन बांधव शिवराळ, मी अतुल परदेशी, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.